जय हिंद मित्रांनो. आत्ताच 2-4 दिवसापूर्वी इंदोलेकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा झाला, ज्ञानेश्वरीचा. आणि त्यांनी साखरपुड्यामध्ये एवढा खर्च केला म्हणून ट्रोल करते ती. आणि काय म्हणते ती, लग्न स्वस्तात केलं तरी मुलं होतात. इंदोलकर महाराजांना तसं आपल्या बोलण्याचा काय अधिकार आहे, पण त्यांच्या मुलीला बोलण्याचा आपला अधिकार नाही, त्यांच्या ड्रेसवरनं कशावरनं. आणि ते म्हणले बी, मी 2 दिवसानंतर एक घेणार आहे निर्णय, तो वैयक्तिक आहे त्यांचा. पण मला सांगा, इंदोलकर महाराज हे म्हणत होते लोन काढून लग्न करू नका, अशी म्हणत होते ते. तुमची ऐपत आहे तर करा, जेवढी ऐपत असेल तेवढी. आणि वरून ते हे म्हणले, प्रत्येक गोष्ट लोन काढून तुम्ही करत असाल तर एवढा मोठा खर्च करून आयुष्यभर ती फेडत तुम्ही बसू नका. त्यांचा म्हणण्याचा उद्दिष्ट हा होता. आणि त्यांनी खर्च केला बी, ते दाखवून दिलं, तुमची ऐपत आहे तर करा. ज्या माणसाला महिन्याला 30 ते 50 लाख रुपये आहे, तो का नाही खर्च करणार? करा ना. आणि वरून पूरग्रस्तांना कोण म्हणते की घरं बांधून दिली पाहिजे, कोण म्हणते ही केलं पाहिजे. तरीही त्यांच्या ऐपतीतनं त्यांनी 1,11,000 रुपये दिलं. तुम्ही 1100 रुपये तर द्यायचं होतं. का नुसतंच आपलं तुमच्या मोबाईलच्या ह्याच्या रिचार्ज मारायला तुमच्याकडे पैसा नाही, पण कमेंट पक्का करणार. अहो, तुमचा लोनवर मोबाईल, तुमची गाडी लोनवर, फ्लॅट लोनवर, घर लोनवर, आणि तुम्ही कमेंटमध्ये काय म्हणणार, इंदोलकर महाराजाला एवढा खर्च करायची गरज नव्हती. त्यांनी रोख केलेला आहे, लोनवर नाही त्यांच्याकडे कुठली गोष्ट. ठीक आहे, वरत अनाथ आश्रमाचे शाळा चालवतात ते, पण आपण त्याचे चांगलं गुण तर बघतच नाही. जे तमाशाकडे जाणारा समाज त्यांनी कीर्तनात आणला, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही त्यांना बोला, ते म्हणतात बी मला घोडं लावा, पण माझ्या मुलीचा काय दोष? माझ्या मुलीने काय केले? बरोबर आहे ना. तुम्ही ज्या माणसावर टीका करायची तेव्हा तयार आहे ना ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला. समाजात चांगली माणसं बोलते ते आपण ऐकून तर घेत नाही ना. फक्त आपल्याला काहीतरी मुद्दा भेटला पाहिजे ट्रोल करण्याचा, काय बोलण्याचा. अहो, ज्याला अक्कल नाही ते तिकडे बोलते या. आणि तुम्ही म्हणताय कीर्तनाचे 1 लाख रुपये घेत असतील या काही घेत असतील, तुम्ही कीर्तन कोण ठेवतं? तुम्ही ठेवता ना. तुम्हाला तुमची मारून घ्यायची तर बरोबर आहे ना, त्यांची काय चूक आहे? ते म्हणते का ते तुमच्यापाशी येतात का माझं कीर्तन ठेवा? तुम्ही जाताय त्यांच्यापाशी, लाख घ्या, 1.5 लाख घ्या, पण मला ही तारखेला कीर्तन पाहिजे. तुम्हाला प्रसिद्धी करायची, तुम्हाला वाटतं या. अहो, त्यांनी हा विचार करा की साध्या पद्धतीनं जेवणाची पद्धत होती. आमदार आले, खासदार आले, सगळे खाली बशिवले, कोणाचाही सत्कार नाही केला. अहो, तुमचं लग्न असलं तर सरपंच आला तर म्हणताय त्याला टावेल टोपीत सत्कार करा. सुधरा लागा, सुधारणार तर नाही म्हणा. ठीक आहे, समाजात अशा व्यक्ती असणं महत्त्वाचं आहे, तेव्हा समाजात सुधारतोय, बदल होतोय. आपलं सगळंच लोनवर चाललंय आहे. आपण महिन्याचा राशन का लोनवर चाललंय आहे. आणि आपण कमेंटमध्ये काय लिहितो या, एवढं खर्च करायला नाही पाहिजे होता, हे नाही करायला पाहिजे होता. बरं ठीक आहे, इंदोलकर महाराजांनी केला, तुम्ही हे तुमच्या मुलीमध्ये तसं 30-50 लाखाचा खर्च करा. लोक करताय का? आणि आयुष्यभर ती फेडत बसा मग.
तुमच्या ऐपत करा, जेवढं होतंय तेवढं करायचं, दाखवून द्यायची आपली पावर आहे. अवघड आहे समाज. चांगल्या व्यक्तीची गरज आहे. माझं तर इंदुलकर महाराजांना हे आहे, तुम्ही संन्यास बिन्यास काय कीर्तनातून घेऊ नका. समाज प्रबोधनाचं काम फार महत्त्वाचं आहे आणि ते करतात. ठीक आहे. ते फक्त तुम्हाला हसण्याजोगं बोलतात. हसणं महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली ते हमेशा म्हणतात हसणं महत्त्वाचं आहे. दिवसातनं तुम्ही विचार करा, महिनाभर मागल्या कधी हसला होता, हा विचार करा. महिनाभर मागल्या कधी हसला होता. आजकाल हसण्यासाठी शाळा खोलायला लागली. ती हसा, एवढं तुम्ही दुःखात गेलाय. बरोबर का नाही? चुकीचं असलं तर सगळ्यांना सॉरी, आणि बरोबर असलं तर सगळ्यांनी कमेंट करून सांगा काय बोललं बरोबर आहे का नाही. जय हिंद.